ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं। प्रश्न विचारताच अजित पवारांचा काढता पाय। अजित पवार मराठा आरक्षणावर न बोलताच निघून गेले। उद्योगपती गौतम अदानींनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची घेतली भेट, तर भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। पुण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा। उच्च कार्यक्षम क्षेत्रातून निदर्शनाने आंदोलनाला प्रतिबंध करावा, अन्यथा मुंबईच्या बाहेर करावं। खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी। छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजानं नेतृत्व देऊ नये। ओबीसी समाजाचं ते वाटोळं करतील, सचिन खरातांची टीका। मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन हे स्वखर्चानं, कोणाच्याही स्पॉन्सरशिपनं नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य। सरकारनं जीआर काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची मागणी। चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येतोय। आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड, तर आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातीलच मत घोटाळा समोर। ट्विट करत केशव उपाध्यायांची काँग्रेसवर टीका। सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठेंचे चिरंजीव श्री विष्णुराज कोठे यांचा मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद। गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिल्या शुभेच्छा। ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील, विश्वसनीय सूत्रांची माहिती। छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये सहभागी। सर्व व्यक्तिगत, आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या, जनशक्ती शेतकरी संघटनेची राजीनाम्याची मागणी। महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्यानं संताप। विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल, जीएसटीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला। आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान। पुणे मेट्रोला 7 दिवसांमध्ये 3,71,00,000 उत्पन्न। गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोला पसंती। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाड या दोन्ही मार्गावर नागरिकांचा मेट्रोनं प्रवास। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। सरकारकडून 683 कोटींचा निधी मंजूर। उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आता 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। 4,826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडून उभारण्यात येणार। परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी। आज ही रेल्वे गाडी चालवण्यात येणार असून 20 स्थानकांवर या रेल्वे गाडीचा थांबा। हिंगोलीच्या सेनगाव एसटी बस स्थानकातील रस्त्यांची मोठी दुरावस्था। बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास। परभणीमध्ये पुलाच्या लोकार्पणापूर्वीच रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन। परभणीमध्ये मनसेचे मनपा कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मंदावली। माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 108वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळेस शाखेची इमारत सजावट करून विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली। दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। यमुनेचं पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं। प्रशासनाकडून लोकांना सतर्कतेचं आवाहन। वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसानं काही भागामध्ये पाणी साचलं, तर नालासोपाऱ्यात देखील पाणी साचण्यास सुरुवात। रस्त्यावर पाणी साचल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली। मोठमोठे दगड आणि माती आली रस्त्यावर। दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प। कोल्हापूर सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय।
कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती. कोयना धरण 103.73 टीएमसीने भरलं. धरणातून एकूण 15,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये. लालबाग परळ परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसानं गणेश भक्तांची तारांबळ. सकाळी पहाटेपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी. वाशीमधील सततच्या पावसानं जिल्ह्यातील अनेक धबधबे फेसाळले. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून विसर्ग सुरू. विसर्गामुळे तयार धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. जीवनावश्यक वस्तूंची झिरो जीएसटीमध्ये समावेश. खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्यांसह औषधांवर 0 जीएसटी. वाहनांसह घरगुती इलेक्ट्रिक वस्तूंवर 18% जीएसटी. जीएसटी परिषदेत महत्त्वाचा निर्णय. जीएसटीचे आता फक्त 2च टॅक्स स्लॅब. 5% जीएसटी आणि 18% जीएसटी. अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्ह. चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंसाठी निराळा 40% स्लॅब टॅक्स. तर 22 सप्टेंबर पासून ही कर प्रणाली लागू केली जाणार. विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या विधेयकांवरील अधिकारांसंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी. गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा जिल्ह्यात होणारी सागवान तस्करी उघडकीस. तेलंगणाच्या कारमधून सुरू होती सागवान लाकडांची तस्करी. कारवाईत एकूण 6,28,000चा मुद्देमाल जप्त. मालेगावमधील शालिमार सायझिंगमध्ये भीषण आग. तर आगीमध्ये 3 घरं जळून खाक. लाखो रुपयांचे नुकसान. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पालघरमधील सूर्या नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बुडून 2 तरुणांचा मृत्यू. विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू. दोघांचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश. टोल गेल्यानं तरुण थेट विटावा खाडीमध्ये कोसळला. मुलुंड ते कळवा दरम्यान प्रवास करत असताना तरुण खाडीमध्ये कोसळला. अग्निशमन विभागाच्या वतीनं त्या तरुणाचा शोध सुरू. रायगडमध्ये वीज वाहिनीचा धक्का लागल्यानं 8 वर्ष मुलाचा मृत्यू. खेळत असताना वीज वाहिनीचा धक्का लागला. नागरिकांचं महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन. दहिसरमधील मराठा कॉलनीमधील न्यू ऑर्किड प्लाझाच्या 3ऱ्या मजल्यावर भीषण आग. आगीमध्ये 1 महिला जखमी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू. भाडा कॉलनी परिसरामध्ये 10 फूट रुंद आणि 15 फुटांचे मोठे खड्डे. पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची. कराडमधील एणके इथं वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू. बछड्याचा मृतदेह मादी बिबट्या घेऊन जातानाची दृश्य कैद. वन विभागाकडून शोध सुरू. उल्हासनगरमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी चालक जखमी. दुचाकी चालकाला रुग्णालयामध्ये भरती करून कार चालक पसार. चालकावर गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीमध्ये बिबट्याचा पोल्ट्री फार्मवर हल्ला. 7 ते 8 कोंबड्या बिबट्यानं केल्या फस्त. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. भटक्या मोकाट श्वानांना मांस खाऊ घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. अहिल्यानगरमध्ये 2 व्यक्ती श्वानांना निरुपयोगी मांस खाऊ घालतात. महानगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट. दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पार्किंगमध्ये 16 दुचाकी जळून खाक. पार्किंगमधील एका दुचाकीमध्ये स्पार्क झाल्यानं इतर गाड्यांनीही पेट घेतला. नागपुरात सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यामध्ये स्फोट. तर 15 पेक्षा अधिक कामगार जखमी. एकाचा मृत्यू. जखमींवर नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रायगडमध्ये 20 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. पनवेलमध्ये पोलिसांवर कुऱ्हाडीनं हत्या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या आरोपीनं केला हल्ला. हल्ल्यामध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी. धाराशिवमध्ये वृद्ध व्यक्तीच्या उपचारासाठी काढलेले 1 लाख रुपये लंपास. तुळजापूर बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीचा संपूर्ण थरार कैद.
नवी मुंबईमध्ये विवाहित महिलेला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक. कळंबोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी. पनवेलमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींचा पोलिसांवर हल्ल्यामध्ये 4 पोलीस जखमी. आरोपीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.